आज आपण बोलणार आहोत एका खूप कॉमनली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दल आणि तो प्रश्न म्हणजे स्त्रियांनी जर जिममध्ये जाऊन व्यायाम केला किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग केलं तर त्यांचं शरीर हे बॉडी बिल्डरसारखं दिसायला लागेल का, पुरुषांप्रमाणे दिसायला लागेल का? तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अगदी कितीही वेळ जिममध्ये जरी व्यायाम स्त्रियांनी केला तरीसुद्धा त्यांचं शरीर मस्क्युलाईन दिसत नाही, पुरुषांप्रमाणे दिसत नाही, बॉडी बिल्डरसारखं दिसणं शक्य नाही. तर आता यामागचं कारण काय आहे? तर अशा प्रकारच्या मसल बिल्डिंगसाठी शरीराला टेस्टोस्टेरोन नावाच्या हॉर्मोनची गरज असते, जे की पुरुषांच्या शरीरामध्ये ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये असतं. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन मुबलक प्रमाणात आढळून येतं, पण स्त्रियांच्या शरीरामध्ये त्याची पातळी अत्यल्प असते. त्यामुळं स्त्रिया ज्या वेळेला जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, वेटलिफ्टिंग करतात, रेझिस्टंट ट्रेनिंग करतात, त्यावेळेला त्यांचं लीन मसल मास डेव्हलप होतं, मसल्स टोन्ड अप होतात, स्ट्रेंथ वाढते, पण शरीर मस्क्युलाईन दिसत नाही. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की काही फिमेल बॉडी बिल्डर्सनासुद्धा आपण पाहतो, मग त्यांना ही गोष्ट करणं कसं काय शक्य होतं? तर अशा स्त्रियांनी ही गोष्ट त्यांचं प्रोफेशन म्हणून स्वीकारलेली असते. तशा प्रकारचं मॅसिव्ह मसल बिल्डिंग करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सप्लिमेंट्स दिले जात असतात आणि म्हणून त्यांना या गोष्टी शक्य होत असतात. नॉर्मली आपण ज्यावेळेला जिममध्ये जातो किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग करतो त्यामुळं मसल बिल्डिंग होणं किंवा मस्क्युलाईन लुक आपला तयार होणं ही गोष्ट अजिबात शक्य नसते.